अमरावती जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून विदर्भामध्ये अमरावती टॉपमध्ये वाटचाल करीत आहे। यावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली। संचारबंदी असताना अमरावती पोलीस आयुक्तालयामधील 627 पोलीस अधिकारी, 1200 कर्मचारी शहरातील 48 फिक्स पॉइंटवर तैनात होऊन अनेकांवर कारवाई करीत आहे। अमरावती जिल्ह्यात या कोरोनाच्या वाढत्या आकड्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 वाजतापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी आदेश झळकण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केल्या जात आहे। कॅमेरामन इंगुरेसह राजेश शृंगारे, पाहत्रा विदर्भ न्यूज, अमरावती। दुपारी 12 वाजेपर्यंत 68 नागरिकांवर नियमांचे पालन न केल्याने कारवाई करण्यात आली। खुद्द पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी शहराची माहिती घेतली। अंबा गेट, जवाहर गेट, सक्कर 7, शेगाव नाका, इतवारा बाजार आदी परिसरात शुकशुकाट दिसून आला। आता अशीच कारवाई सोमवारपर्यंत राहणार आहे। कोणीही विनाकारण घराबाहेर निघू नये, संचारबंदी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी केले आहे। आज आपण 1200 कर्मचारी आणि जवळजवळ 127 अधिकारी लावलेले आहेत। आपण 48 फिक्स पॉईंट लावलेले आहेत। त्याच्यात पेट्रोलिंग मोबाईल्स आहेत, आपल्या बीट मार्शल्स आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे। प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून तर सोमवारच्या सकाळी 7 वाजेपर्यंतची संचारबंदी लावलेली आहे। त्याचं तमाम अमरावतीकरांनी पालन करावं, जेणेकरून आपण कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यशस्वी होऊ शकू। आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतात आणि जगात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे। याला कोरोना नसून आपण स्वतः जबाबदार आहोत। विनाकारण घराच्या बाहेर फिरताना कुठल्याही प्रकारची काळजी न घेणे आणि एका कुटुंबात एक जरी कोरोना पॉझिटिव्ह आला तर संपूर्ण कुटुंब त्याच्यामुळे परेशान होतं। आपण अमरावती शहरामध्ये पाहिले, एका कुटुंबात आपल्याला 8-8, 10-10 पेशंट मिळालेले आहेत आणि केवळ काही लोकांमुळे संपूर्ण शहराला हा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे। तेव्हा असा वात्रटपणा करणारा, विनाकारण फिरणाऱ्यांवर आपण अत्यंत कडक कारवाई करत आहोत। वाहनं जप्त करत आहोत। चुकीचे आणि खोटे कागदपत्रे घेऊन मेडिकलच्या नावाखाली इकडे तिकडे फिरणाऱ्यांची कागदपत्रांची पडताळणी करत आहोत आणि फक्त कायदेशीर कारवाईने हा प्रश्न सुटण्यासारखा नाही। प्रत्येक नागरिकाने आपली स्वतःची जबाबदारी ओळखून समाजाप्रती, आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या स्वतःसाठी सुद्धा या सगळ्या नियोजनाची आणि संपूर्ण सूचनांचं तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार कोरोनावर आवर घालण्याकरिता, वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शुक्रवारी सायंकाळी 7 वाजतापासून तर सोमवारी 7 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश झळकण्यात आलेला आहे। त्या पश्चात या ठिकाणी अमरावती शहरात शनिवारी सकाळपासनं अमरावती शहरातील रस्ते ओसांड पडलेले आहे। काही प्रमाणात काही दुचाकी वाहने रस्त्यावर येत असताना या ठिकाणी पोलीस विभागाने मोठी कारवाईला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता, आपण थेट अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील शेगाव नाका चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये गाडगेनगर पोलीस, वाहतूक पोलीस आणि पोलीस निरीक्षक महिला या ठिकाणी तैनात झालेले आहे। अनेक या ठिकाणी नियमाचं पालन न करणाऱ्या दुचाकी चालकांना या ठिकाणी थेट चालानच्या स्वरूपात दंड दिला जात आहे आणि अनेकावर धडक कारवाईची मोहीम या ठिकाणी राबवल्या जात आहे। विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी असो, परिचारिका असो आणि पोलीस विभागात कर्मचारी स्वतः जीवाची पर्वा न करता या अमरावती शहरामध्ये आपली ड्युटी बजावत असताना आज पुन्हा अमरावती शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये संचारबंदीचा आदेश धडकला असता पुन्हा पोलीस विभाग रस्त्यावर उतरलेला आहे। कडक संचारबंदीचा आदेश असताना अनेक नागरिक आपले वाहने घेऊन रस्त्यावर येत आहे। आपण पाहू शकता रोजच्या प्रमाणे या शेगाव नाका चौकामध्ये अतिशय
वर्दळ असलेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी संचारबंदीमध्ये काही प्रमाणात तुरळक वाहने रस्त्यावर दिसत आहे, तर काही रस्ते ओसांड पडलेले दिसत आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला हा आदेश आणि या आदेशाची पायमल्ली करताना अनेक नागरिकांनी नियमाचं पालन केलेलं दिसत नाही. म्हणून अमरावती शहरात पोलीस विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आपण पाहू शकता एक युवतीसुद्धा दुचाकी घेऊन आलेली आहे आणि तिलासुद्धा थांबून कागदपत्रे तपासण्याच्या त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.